तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 295 पेजवर वरून 7वी ओळ, 7व्या ओळीमध्ये मध्येच आहे अब करण संशय का सापडलं. अब करण संशय का तथा ताके निवृत्ति के उपाय का वर्णन करे है. बरोबर. तर विचार चालू आहे आपला अप्रमेय. त्या अप्रमेयचे मुख्य 2 भेद केले होते, स्मृती आणि अनुभूती. त्यात अनुभूतीचे पुन्हा 2 भेद, यथार्थ अनुभूती, अयथार्थ अनुभूती. त्यात अयथार्थ अनुभूतीचे पुन्हा 2 भेद, संशय आणि निश्चय. त्या संशयाचे पुन्हा 2 भेद केले होते, प्रमाण संशय आणि प्रमेय संशय. त्यात प्रमाण संशय जो आहे त्याचे पुन्हा 2 विभाग, प्रमा संशय, करण संशय. तर आतापर्यंतचा विचार प्रमा संशयाबद्दल झाला. आता करण संशयाच्या बाबतीत चर्चा चालू करत आहे. चला. अब करण संशय का तथा ताके निवृत्ति का, ठीक, उपाय का, निवृत्ति के उपाय का वर्णन करे. तहा तत्वमसी आदि वेदांत वाक्य अद्वितीय ब्रह्म विषय प्रमाण है वा नहीं, या प्रकार की जो वेदांत वाक्य रूप प्रमाण विषय, प्रमाणाच्या बाबतीत असंभावना है, संशय आहे, ताका नाम करण संशय है. करण म्हणजेच प्रमाण. तर प्रमाणाविषयी संशय. तर बघा, तर तत्वमसी अधिक वाक्य जे आहेत वेदांताचे वाक्य, उपनिषदांचे वाक्य, ते अद्वितीय ब्रह्माचा प्रतिपादन करतात. म्हणजेच अद्वितीय ब्रह्म सांगण्यामध्ये ते प्रमाण आहे किंवा नाही, या प्रकारचं जर वेदांत वाक्य रूप प्रमाणाविषयी संशय असेल, असंभावना असेल, तर त्याचं नाव आहे करण संशय. ठीक. सो करणगत संशय कशाने निवृत्त होईल मग, तर त्याच्या निवृत्तीचा उपाय. सो करणगत संशय ब्रह्मवेत्ता गुरु के मुखते वेदांत शास्त्र के श्रवण ते निवृत्त होवे है. ठीक आहे. ब्रह्मवेत्ता गुरु त्यांच्या मुखातून वेदांत शास्त्राचं जर श्रवण केलं तर लक्षात येतं की या समस्त वेदांताचं, उपनिषदांचं, अर्थात संपूर्ण वेदाचं तात्पर्य अद्वितीय ब्रह्मामध्येच आहे, हा निश्चय होतो. म्हणजेच प्रमाणाविषयी असणारा संशय, ज्याला करण संशय म्हणून म्हटलं आहे, त्याची निवृत्ती होते. तथा निवृत्त होवे. ता श्रवण का स्वरूप, म्हणे ठीक आहे, त्या श्रवणाचं स्वरूप काय आहे, तर म्हणे बघा, ता श्रवण का स्वरूप द्वितीय परिच्छेद विषय निरूपण करी आये है, याते पुनः या निरूपण करते नाही. श्रवणाचं स्वरूप द्वितीय परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून आता पुन्हा त्याचा इथं विचार करत नाही, नाहीतर पुनरुक्ती होईल. सो उक्त श्रवण शारीरिक मीमांसा के प्रथम अध्याय के पठन करके सिद्ध होवे है. जर श्रवण सिद्ध व्हावं अशी इच्छा असेल तर त्या व्यक्तीने काय करावं, शारीरिक मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र, तर ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन करावं, म्हणजे ते श्रवण सिद्ध होतं. शारीरिक, कारण तिथं समस्त श्रुतिवाक्यांचा अभिप्राय अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणीच कसा आहे या गोष्टीची सिद्धी केलेली आहे पहिल्या अध्यायात. म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव आहे समन्वयाध्याय. ठीक आहे ना. 4 अध्याय आहे ब्रह्मसूत्राचे, प्रत्येकाचं वेगवेगळं नाव आहे. विरोध परिहाराध्याय, साधनाध्याय, फलाध्याय वगैरे. सो उक्त श्रवण शारीरिक मीमांसा के प्रथम अध्याय के पठन करके सिद्ध होवे है इति. तहा इतने पर्यंत प्रमाणगत संशय का निरूपण कर्या. आतापर्यंत जे चिंतन झालं ते कोणतं, प्रमाणगत संशयाचं चिंतन झालं. अब दुसरे प्रमेयगत संशय का तथा ताके निवृत्ती का उपाय निरूपण करे है. ठीक. संशयाचे मुख्य 2 भेद केले होते, प्रमाण संशय, प्रमेय संशय.
इथपर्यंत प्रमाण संशयाचा विचार झाला. त्या प्रमाण संशयाच्या अंतर्गत प्रमा संशय, करण संशय याचा विचार झाला, म्हणजेच प्रमाण संशयाचं चिंतन झालं. आता दुसरा जो विभाग होता संशयाचा, प्रमेय संशय, त्याविषयी विचार करतात. अब दूसरे प्रमेयगत संशय का तथा ताके निवृत्ति का उपाय निरूपण करे. तहा प्रमाण जन्य ज्ञान का जो विषय है ताका नाम प्रमेय है. प्रमेय म्हणजे काय? तर प्रमाणजन्य, प्रमाणापासून उत्पन्न होणारं ज्ञान आहे की नाही, त्याला म्हणायचं प्रमाणजन्य ज्ञान, अर्थात प्रमाज्ञान. प्रमाणजन्य ज्ञान का जो विषय, त्या प्रमाज्ञानाचा जो विषय असतो त्याला म्हणायचं काय? प्रमेय. प्रमेय म्हणजे काय? प्रमाज्ञानाचा विषय, अर्थात प्रमाणजन्य ज्ञानाचा जो विषय त्याला म्हणायचं प्रमेय. घट देखील प्रमेय आहे का? घट देखील अयम घट या प्रमाज्ञानाचा, प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय आहे. प्रमाणजन्य ज्ञान का जो विषय है ता का नाम प्रमेय है. ता प्रमेय विषय, त्या प्रमेयाच्या बाबतीत म्हणजे प्रमाणजन्य ज्ञानाचा जो विषय त्याच्या बाबतीत जो संशय होय है ता का नाम प्रमेय संशय है. लागलं पुढे. सो प्रमेयगत संशय भी अनात्मगत संशय, आत्मगत संशय इस भेद करके दो प्रकार का होवे है. लागली पंक्ती. आता प्रमेयगत संशय त्याचे देखील दोन विभाग. वहीवर जो नकाशा काढला होता त्याच्यामध्ये प्रमेयगत संशयाची विभाग लिहायचे राहिले आहेत. तर जो अंतिम आहे ना प्रमेय संशय, त्याच्या खाली अधोरेखा करून त्याचे दोन भेद दाखवा. एक अनात्मगत संशय, दुसरा आहे आत्मगत संशय. ठीक आहे. अनात्मगत म्हणजे अनात्मगत, गत म्हणजे विद्यमान, अनात्म पदार्थामध्ये अनात्म पदार्थाच्या बाबतीत जो संशय त्याला म्हणायचं अनात्मगत संशय, आणि आत्मेविषयी जो संशय त्याला म्हणायचं आत्मगत संशय. चला पुढे. इस भेद करके दो प्रकार का होवे. प्रमेय संशयाचे दोन विभाग केले. तहा अनात्मा रूप जे स्थाणु आदिक है की नाही, स्थाणु, पुरुष, घट, पट हे सर्व काय आहेत? अनात्मा आहेत. तर अनात्मा रूप जे स्थाणु आदिक है तीनों विषय त्यांच्या विषयी, त्यांच्या बाबतीत जो इस पुरुष को संशय होतो, उदाहरण स्थाणुर्वा पुरुषो वा इत्यादी संशय होवे है, सो संशय अनात्मगत संशय कहा जा रहे. हा समोर स्थाणु आहे की पुरुष आहे, हा जो संशय, या संशयाला कोणता संशय म्हणणार? अनात्मगत संशय. आत्मेविषयी संशय थोडी आहे तो, स्थाणु किंवा पुरुषाविषयी संशय आहे. स्थाणु थोडी आत्मा आहे, ठीक, अनात्मा आहे, म्हणून तो अनात्मगत संशय कहा जावे. यह अनात्मगत संशय, तो अनात्मगत संशय का उत्पन्न होतो बरं, त्याचं कोण कारण आहे सांगतात. यह अनात्मगत संशय साधारण धर्म के दर्शन ते जन्य होवे है. साधारण धर्म म्हणजे अधिष्ठान आणि आरोप्य या दोघांमध्ये असणारा समान धर्म, सारखा धर्म, त्याला म्हणायचं दोन्ही ठिकाणी राहणारा धर्म साधारण धर्म. त्या साधारण धर्माच्या दर्शनाने, ज्ञानाने हा अनात्मगत संशय उत्पन्न होतो. साधारण धर्म के दर्शन ते जन्य होवे. जैसे उदाहरण स्थाणु का तथा पुरुष का, आहे की नाही, स्थाणुवर पुरुषाचा भ्रम झाला असेल किंवा पुरुषावर स्थाणुचा भ्रम झाला असेल, पण का असं होतं तर त्या दोघांमध्ये काय आहे? साधारण धर्म आहे. कोणता साधारण धर्म आहे की ज्याच्यामुळे संशय उत्पन्न हो राहिला सांगतात. जैसे स्थाणु का तथा पुरुष का साधारण धर्म जो 3.5 हस्त परिमाण उच्चपणा, 3.5 हात उंची एवढं परिमाण आहे मनुष्याच्या शरीराचं. आपला हात घ्या आणि आपल्या हाताचे मोजा तर किती उंच आहे शरीर? 3.5 हात. कळलं की नाही? हात म्हणजे पूर्ण आपला हात, त्याचे किती करायचे? 1, 2, 3 आणि अर्धा, 3.5 हात एवढी उंची आहे. ठीक, करून बघायचं नंतर. जो 3.5 हस्त परिमाण उच्चपणा आहे, आणि पुन्हा स्थाणुची उंची सुद्धा सरासरी किती राहते? 3.5-4 हात एवढीच राहते. सारखं म्हणजे दोघांमध्ये उच्चपणा सारखा आहे, आणि म्हणून काय होतो? संशय. उच्चपणा आहे ताके दर्शनते सो उक्त संशय उत्पन्न होवे है. लागलं.
और तीन स्थानु आदिकों के असाधारण धर्म का ज्ञान रूप जो विशेष दर्शन आहे. आता जे त्या दोघांपैकी एक आरोपित आहे, एक अधिष्ठान आहे. तर अधिष्ठानाचं विशेष ज्ञान झालं त्यालाच असाधारण धर्माचं ज्ञान म्हणायचं, की जो धर्म दुसऱ्या ठिकाणी राहत नाही आहे त्याचं ज्ञान झालं की तो संशय काय होतो, निवृत्त होतो. तीन स्थानु आदिकों के असाधारण धर्म का ज्ञान रूप जो विशेष दर्शन आहे तीस ते त्यापासून ता उक्त संशय की निवृत्ती होवे आहे. लागलं. तहा स्थानूपणे का निश्चय करावणे हारे हा स्थानूच आहे असा निश्चय करविणारा त्या स्थानूच्या ठिकाणी असाधारण धर्म आहे की ज्याचं ज्ञान झालं असता तो संशय निवृत्त होतो. कोणता आहे तो असाधारण धर्म? स्थानूच्या ठिकाणी सांगत आहे. ता स्थानूपणे का निश्चय करावणे हारे जे वक्र कोठाराधिक है ते तो स्थानु का. पुढे काय साधारण आहे ना, स्थानु का और स या दोन्ही मध्ये वर्ण टाका. स्थानु का असाधारण धर्म आहे. ठीक आहे. काय स्थानूचा असाधारण धर्म काय आहे? वक्र कोठार. वक्र कोठार म्हणजे काय? वक्र कोटर म्हणजे त्याचा वाकडापणा. कधी कधी खोड जे असतं ना, कधी असं वाकडं असतंय, कधी असं त्याच्यामध्ये पोकळपणा पण असतो. ठीक आहे ना, वाकडं असतं. तो वक्र कोठाराधिक है ते तो स्थानु का असाधारण धर्म है. और पुरुषपणे के निश्चय करावणे हारे जे पुरुषाचा असाधारण धर्म काय बरं? तर तोही सांगत आहे हा पुरुषच आहे असा निश्चय करविणारे असाधारण धर्म पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा विद्यमान आहे. ते कोणते? और पुरुषपणे के निश्चय करावणे हारे जे हस्त हात पाद म्हणजे पाय शीर डोकं अधिक अवयव आहे ते पुरुष का असाधारण धर्म आहे. जवळ जाऊन बघितलं, अरे हा स्थानू नाही, हा तो पुरुष आहे. का? त्याला हात पाय डोकं दिसू राहिले. मग असाधारण धर्मामुळे काय निश्चय झाला? पुरुषच आहे असा निश्चय झाला. अर्थात संशय निवृत्त झाला. ता असाधारण धर्म के ज्ञान ते ता उक्त संशय की निवृत्ती होई जावे है. असाधारण धर्माचं ज्ञान झालं तर संशयाची निवृत्ती. बरोबर. सत चित आनंद स्वरूप ब्रह्माच्या असाधारण स्वरूपाचं ज्ञान झालं तर काय? भ्रमाची जगत किंवा द्याधिक मी वाटत होतं त्याची निवृत्ती होते, संशयाची पण निवृत्ती होते. असं ता असाधारण धर्म के ज्ञान ते ता उक्त संशय की निवृत्ती हुई जावे है इति. और इस पुरुष को जो अपने आत्माविषयी संशय होवे है की नाही. बऱ्याचदा आपल्या स्वरूपाविषयीच काय होतो? संशय. मी कोण आहे हेच माहीत नाहीये. मग मी देह आहे का देहाहून भिन्न आहे इत्यादी संशय. बघा. और इस पुरुष को जो अपने आत्मा विषय संशय होवे है सो संशय आत्मगत संशय कहा जावे. बरोबर. तर प्रमेय संशयाचे दोन भेद केले होते ना चित्रावर. काय? अनात्मगत संशय, आत्मगत संशय. आतापर्यंत विषय झाला हा अनात्मगत संशयाचा. आता सांगतात आत्मगत संशय. आता पहा. इस पुरुष को जो अपने आत्मा विषय संशय होवे है सो संशय आत्मगत संशय कहा जावे. सो आत्मगत संशय का उत्पन्न होतो? आत्म्याविषयीचा संशय. त्याचं कारण सो आत्मगत संशय विप्रतिपत्ती करिके जन्य होणे ते. विप्रतिपत्ती पासून उत्पन्न होतो. कोण? आत्मगत संशय, आत्म्याविषयीचा संशय. विप्रतिपत्ती. आता विप्रतिपत्ती काय आहे हो सांगताय स्वतः ग्रंथकार. सो आत्मगत संशय विप्रतिपत्ती करके जन्य होने ते अनेक प्रकार का होवे है. लागलं. तहा परस्पर विरुद्ध अर्थ के प्रतिपादक जे वादियों के अनेक वचन है ताका नाम विप्रतिपत्ती है. विप्रतिपत्ती म्हणजे काय? परस्पर विरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करणारे जे वादी लोकांचे अनेक वचन, वादविवाद करणाऱ्या लोकांचे अनेक वाक्य. कसे वाक्य? परस्पर विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करणारे. त्या वाक्यांना म्हणायचं काय? विप्रतिपत्ती. जसे सांख्यशास्त्रकार एक बोलतात, नैयायिक एक बोलतात, बौद्ध एक बोलतात. मग प्रत्येकाचे आपापले सिद्धांत आहेत त्यानुसार ते बोलतात पण एक दुसऱ्याच्या विरुद्ध बोलतात. मग
परस्पर विरुद्धार्थाचे प्रतिपादन करणारे असे जे त्यांचे वचन वाक्य आहेत त्यालाच म्हणायचं काय विप्रतिपत्ती. आणि त्या विप्रतिपत्तीमुळे आत्मगत संशय उत्पन्न होतो. नेमका आत्मा कोण असेल बा, ते तर असं सांगू राहिले, हे तर असं सांगतात, हे तर असं सांगतात. त्याच्यामुळे काय उत्पन्न होतो संशय. वादियों के अनेक वचन है ताका नाम विप्रतिपत्ति है. सा विप्रतिपत्ति श्री भगवान भाष्यकार ने वर्णन करी आहे. कशी विप्रतिपत्ती आहे त्या लोकांमध्ये, अर्थात त्या वादियोंचे विरुद्ध परस्पर वचन कसे आहेत त्याचं वर्णन भाष्यकारांनी केलेलं आहे. तो प्रकार इथंही ग्रंथकार दाखवतात थोडासा. सो दिखावे है तहा चैतन्य विशिष्ट जो यह स्थूल देह है सोई ही आत्मा आहे. चैतन्य विशिष्ट स्थूल देह हाच काय आहे आत्मा आहे असं काही लोक बोलतात. कोण बोलतात. इस प्रकार प्राकृत जीव तथा लोकायतिक माने है की नाही. प्राकृत जीव म्हणजे सर्वसामान्य लोक काय समजतात है की नाही. चैतन्य विशिष्ट देह याला काय समजतात ते आत्मा आपलं स्वरूप समजतात है की नाही. हा पुन्हा लोकायतिक म्हणजे चार वाक लोक सुद्धा स्थूल देहालाच काय म्हणतात आत्मा म्हणतात. ठीक आहे की नाही. तथा लोकायतिक माने हैं. हे एक झालं. और चक्षुआदिक इंद्रिय ही आत्मा है इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. हे दुसरं मत हे चार वाक्यातच अंतर्गत आहे. काही लोक चार वाक्यातलेच काही लोक चक्षुरादिक इंद्रियांनाच काय म्हणतात आत्मा म्हणतात. तेच दिलं मग. और चक्षुआदिक इंद्रिय ही आत्मा इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. आणखीन त्या चार वाक्यामध्येच और मन ही आत्मा है इस प्रकार कई एक दुसरे माने है. मनच आत्मा आहे असंही काही लोक बोलतात. चार वाक्यातलेच एक भेद. इस प्रकार कई एक दुसरे माने है. झालं एक मत झालं आतापर्यंत. त्याच्यातही उपभेद झाले भरपूर. कोणी इंद्रियाला म्हणतं आत्मा, कोणी मनाला म्हणतं व कोणी देहालाच म्हणतं. और क्षणिक विज्ञान ही आत्मा है. आता हे दुसरं मत. क्षणिक विज्ञान ही आत्मा है इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. क्षणिक विज्ञान म्हणजे क्षणिक विज्ञान रूप बुद्धी. ती प्रत्येक क्षणाला उत्पन्न होते, स्थिर राहते, नष्ट होते, उत्पन्न होते, स्थिर राहते, नष्ट होते, सारखा तिचा प्रवाह चालू आहे. अशी जी बुद्धी तिलाच आत्मा म्हणतात. हे कोण आहेत बरं. हे तर योगाचार मतानुयायी आहे. बौद्धाचे एक शिष्य योगाचार ते क्षणिक विज्ञानवादी आहेत. त्यांचं हे मत. क्षणिक विज्ञान ही आत्मा है. पुढे काय स प्रकार आहे ना त्याच्या अगोदर ई लिहा. इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. और आणखी तिसरं मत शून्य ही आत्मा है इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. हे काय हे कोण आहेत बौद्धांचेच एक शिष्य आहेत माध्यमिक. ते काय म्हणतात शून्यवादी. शून्यालाच आत्मा आहे असं समजतात. ठीक आहे ना जी. और शून्य ही आत्मा है इस प्रकार कई एक दूसरे माने हैं. और देह इंद्रियादि को ते भिन्न. आता पुढचं मत येऊ राहिलं चौथा. और देह इंद्रियादि को ते भिन्न. देह आणि इंद्रियादि काहून भिन्न पण कसा संसारी करता भोगता. पुढे काय आत्मा है. आत्मा शब्द देह इंद्रियादि को ते भिन्न संसारी करता भोगता आत्मा है इस प्रकार कई एक दुसरे माने है. असं मानणारे कोण आहेत नैयायिक. हे नैयायिकांचं मत आहे. ते आत्म्याला करता भोगता मानतात, संसारी मानतात. ठीक. पुढे और आत्मा केवल भोगता ही है करता नहीं. कसा है आत्मा भोगता है करता नहीं. इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. हे कोण आहेत सांख्य लोक आत्म्याला भोगता मानतात पण करता मानत नाही. और करता भोगता ते भिन्न. आता पुढचं एक मत. आत्मा कसा आहे करता पण नाही आहे भोगता पण नाही आहे. करता भोगता ते भिन्न सर्वज्ञ आहे सर्वशक्तिमान ईश्वरही आत्मा ईश्वरच आत्मा आहे. इस प्रकार कई एक दुसरे माने हैं. असे कोण मानतात पतंजली आहे की नाही. पतंजली मुनी अर्थात शेश्वर सांख्य त्यांना म्हणतात. ठीक आहे ना. त्यांचं हे मत आहे या वाक्यातलं. कोणतं और करता भोगता ते भिन्न. आत्मा करता नाही भोगता नाही सर्वज्ञ आहे पण सर्वशक्तिमान आहे आणि तो ईश्वरच आत्मा आहे असे मानणारे कोण पतंजली. आता पुढे
और आत्मा उपाधि के संबंध ते करता भोगता हुआ भी वास्तवते पुढे काय सिद्ध सिद्ध नाही तिथं पाहिजे शुद्ध सीच्या जागी शुद्ध ही है. ठीक. आता पहा आत्मा उपाधी के संबंध ते उपाधीचा संबंध लागल्यामुळे भले करता भोगता रूपाने प्रतीतीला येऊ राहिला पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर वस्तुता पाहिलं तर आत्मा कसा आहे शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी वस्तुतः कर्तृत्व भोक्तृत्व धर्म नाहीत. आत्मा उपाधि के संबंध ते करता भोगता हुआ भी वास्तव ते शुद्ध ही है. इस प्रकार कई दुसरे माने असे काही लोक मानतात. ते कोण वेदांती. हे वेदांत मत आहे. लागलं. आता पुढे और ते पूर्वोक्त वादी 30 देहादिरूप आत्मा की सिद्धी वाचते. म्हणजे आपल्या आपल्या मतानुसार जो आत्मा आहे त्याची सिद्धी करण्याकरिता युक्ती देतात आपापल्या मतानुसार आहे की नाही. आणि आपल्याला अनुकूल असे प्रमाणही शोधून काढतात. जरी त्या प्रमाणाचा तसा अभिप्राय नसला तरी ते आपल्या मताला अनुसरून लावून घेतात. 30 देहादिरूप आत्मा की सिद्धि वास्ते यथा योग्य युक्ति प्रमाणाधिक भी कथन करे. लागलं. इस प्रकार अशा रीतीने परस्पर विरुद्ध अर्थ के प्रतिपादक वादियों के वचन रूप विप्रतिपत्ति थे इस पुरुष को स्व आत्मा का संशय अनेक प्रकार का होवे है की नाही. अशा रीतीने वादींची परस्पर विरुद्ध प्रतिपत्ती झाली की नाही. इस प्रकार परस्पर विरुद्ध अर्थ के प्रतिपादक कोणी आत्मा म्हणून देहाला कोणी इंद्रियाला कोणी मनाला कोणी कशाला वादियों के वचन रूप विप्रतिपत्ती ते विप्रतिपत्ती म्हणजे विरुद्ध वचन त्याने इस पुरुष को ऐकणाऱ्या पुरुषाला स्व आत्मा का संशय अनेक प्रकार का होवे है. बरोबर. तहा स्व आत्मा यद्यपि वास्तव ते एक अद्वितीय रूप है. खरं पाहिलं तर आत्मा कसा आहे एकच आहे आणि अद्वितीय आहे द्वैत रहित आहे. स्वात्मा यद्यपि वास्तव ते एक अद्वितीय रूप है तथापि उपाधि के भेद करके स्व आत्मा परमात्मा जीवात्मा यो 2 प्रकार का कहा जावे. पण उपाधीमुळे आत्म्याचे 2 भेद केले जातात. कोण कोण जीवात्मा आणि परमात्मा. तहा तत्वमसी इस महावाक्य विषय या तत्वमसी या महावाक्यामध्ये 3 पद आहेत. तत् त्वम असी. तत्वमसी इस महावाक्य विषय स्थित तद पद का अर्थ रूप जो माया उपहित ब्रह्म है. तत्पदाचा वाच्यार्थ कोण माया उपहित ब्रह्म है. ताका नाम परमात्मा है त्याला परमात्मा म्हणतात. और त्वम पद का अर्थ रूप जो 3 शरीर उपहित चैतन्य है. त्वम पदाचा अर्थ कोण 3 शरीर उपहित चैतन्य किंवा अंतकरण विशिष्ट चैतन्य. और त्वम पद का अर्थ रूप जो 3 शरीर उपहित चैतन्य है ताका नाम जीवात्मा है. लागलं. 3 दोनों विषय त्या दोघांच्याही बाबतीत प्रथम तत्पदार्थ परमात्मा विषय ते अनेक प्रकार के संशय दिखावे. बरोबर. तर तत्पदाचा जो अर्थ आहे त्याच्याविषयी सुद्धा अनेक प्रकारचे संशय आहेत आणि त्वम पदाचा जो अर्थ आहे त्याच्याविषयी सुद्धा अनेक प्रकारचे संशय आहेत. हे सर्व संशय आत्मगत संशयाच्याच अंतर्गत आहेत. 3 दोनों विषय प्रथम तत्पदार्थ परमात्मा विषय ते अनेक प्रकार के संशय दिखावे हैं. तहा सो ब्रह्म अद्वितीय है अथवा सद्वितीय है. हा पहिला संशय. ते ब्रह्म अद्वितीय आहे की सद्वितीय म्हणजे द्वैताने युक्त आहे की द्वैताने रहित आहे. हा पहिला संशय झाला. ठीक आहे. तत्पदार्थाच्या अर्थाविषयी सो ब्रह्म अद्वितीय है अथवा सद्वितीय है. और अद्वितीय रूप हुआ भी समजा अद्वितीय मानलं त्या ब्रह्माला तरी पण अद्वितीय रूप हुआ भी सो ब्रह्म आनंद गुण वाला है अथवा आनंद स्वरूप है. हाही संशयच आहे. आत्मगत संशयाच्या अंतर्गत हे सारे संशय आहे की नाही. तो परमात्मा आनंद त्या ठिकाणी गुण आहे आनंद हे त्याचं स्वरूप आहे. और सो ब्रह्म ज्ञान गुण वाला है अथवा ज्ञान स्वरूप है. हा देखील एक काय आहे संशय. ज्ञान गुण वाला म्हणणं वेगळी गोष्ट आहे. अर्थात गुणगुणी भाव झाला. ज्ञान हा गुण आणि त्या गुणवाला कोण आत्मा. पण वेदांत मात्र असं नाही आहे ना. गुणगुणी भाव नाहीये. गुणगुणी भाव मानला तर अनित्यता यायला लागते. कारण जिथं जिथं गुणगुणी भाव असतो ते पदार्थ अनित्य असतात. ठीक आहे ना. पण संशय यायला काय अडचण आहे. संशय येऊ राहिला
कि आत्मा ज्ञान गुण वाला है कि ज्ञान स्वरूप है, और सो ब्रह्म सत्ता जाति वाला है अथवा सत्ता स्वरूप है, हाई संशय। और सो ब्रह्म सगुण अथवा निर्गुण, सगुण आहे की निर्गुण आहे, इत्यादिक अनेक प्रकार के संशय इस पुरुष को तत्पदार्थ ब्रह्म विषय हो गए। तत्पदार्थ जो ब्रह्म त्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे संशय होतात। लागला अर्थ? अब त्वम पदार्थ जीवात्मा विषयी भी ते अनेक प्रकार के संशय दिखावे हैं। एवढंच नाही, ते वादी लोक काय करतात, त्वम पदार्थ जो जीव त्याच्याविषयी सुद्धा अनेक प्रकारचे संशय सांगतात। हे संशय सुद्धा सर्व आत्मगत संशयाच्या अंतर्गतच आहे। फार तर आपण असं करू शकतो, नकाशामध्ये अंतिम आत्मगत संशय की नाही, त्याची पण दोन भेद दाखवता येऊ शकतात। तत्पदार्थ विषयक संशय, त्वम पदार्थ विषयक संशय, आत्मसंशयाच्या अंतर्गतच आहेत ते। ठीक आहे, चला। अब त्वम पदार्थ जीवात्मा विषय भी ते म्हणजे वादी लोक अनेक प्रकार के संशय दिखावे है। तहा कसे बरं, त्याचा थोडक्यात उल्लेख करतात। यह आत्मा देह इंद्रियादि को ते भिन्न है अथवा नहीं, हा आत्मा देह इंद्रियादि का वेगळा भिन्न आहे किंवा नाही आहे, हा संशय। और देह इंद्रियादि को ते भिन्न हुआ भी, देह इंद्रियादि का तो आत्मा भिन्न असला तरी सो आत्मा करता है अथवा अकर्ता है, करता है की अकर्ता है। कारण काही लोक त्याला करता मानतात, काही लोक अकर्ता मानतात। ठीक आहे ना जी, जसं नैयिक म्हणतात करता है, सांख्य म्हणतात अकर्ता है असं। और अकर्ता हुआ भी, समजा आत्मा अकर्ता मानला, अकर्ता हुआ भी सो आत्मा चिद्रूप है अथवा अचिद्रूप है की नाही। चे म्हणजे चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे की अचित जड रूप आहे। और चिद्रूप हुआ भी, समजा चिद्रूप मानला तरी पण सो आत्मा आनंद रूप है अथवा नहीं, लागलं। और आनंद रूप हुआ भी सो आत्मा परिणामी है अथवा कुटस्थ है। ठीक आहे ना, म्हणजे त्याचा परिणाम होतो, रूपांतर होतं किंवा रूपांतर होत नाही असं। कुटस्थ म्हणजे काय, परिणामी नसणं। और कुटस्थ हुआ भी सो आत्मा सत्ता जाति वाला है अथवा सत्ता रूप है, इत्यादि अनेक प्रकार के संशय इस पुरुष को, सापडलं की नाही, या पुरुषाला अनेक प्रकार संशय उत्पन्न होतात। इस पुरुष को पुढे काय, त्वम च्या जागी पाहिजे त्याला वेगळं करायचं, ता करायचं तिथं, ता। आता पहा, इत्यादि अनेक प्रकार का संशय इस पुरुष को ता त्वम पदार्थ जीवात्मा विषय, ता म्हणजे त्या मराठीमध्ये त्या त्वम पदाचा अर्थ जीवात्म्याविषयी होवे आहे, लागलं। अब तत्वम पदार्थ की एकता रूप वाक्यार्थ विषय संशय दिखावे। आतापर्यंत संशय दाखवले तत्पदाच्या अर्थाविषयी, त्वम पदाच्या अर्थाविषयी। आता तत् आणि त्वम पदाच्या अर्थामध्ये जी एकता, ते एकता विषयी काय दाखवतात, संशय। अब तत्वम पदार्थ की एकता रूप वाक्यार्थ विषय संशय दिखावे। इस जीवात्मा को सतचित, लागलं की नाही, सापडलं का? इस जीवात्मा को सतचित आनंद रूपता हुई भी, सच्चित आनंद रूप मानलं तरी देखील परमात्मा के साथी, परमात्मा बरोबर इस जीवात्मा की एकता संभवती है अथवा नहीं, म्हणजे दोन्हीची एकता आहे किंवा नाही, संशय। अब मोक्ष के साधन विषय संशय दिखावे। आता मोक्षाचं जे साधन त्याविषयी संशय दाखवतात। ठीक आहे जी, चला। जीव ब्रह्म की एकता के हुए भी, समजा जीव ब्रह्माची एकता मानली तर एकता के हुए भी ता एकता का ज्ञान मोक्ष का साधन है अथवा नहीं, लागलं, हा संशयच आहे। और ता ज्ञान को मोक्ष की साधनता हुए भी, समजा ते ज्ञान मोक्षाचं साधन मानलं, जीव ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान मोक्षाचं साधन मानलं तरी देखील मोक्ष की साधनता हुए भी सो ज्ञान कर्म सहित हुआ मोक्ष का साधन है अथवा केवल ज्ञान मोक्ष का साधन है, बरोबर। इत्यादि सर्व संशय आत्मगत संशय कहे जावे। हे सर्व संशय कसे आहेत, आत्मगत संशय आहे। ठीक आहे, ते सर्व आत्मगत संशय तर्करूप मनन करी के निवृत्त होवे आहे। आता यांची निवृत्ती करायची,
त्याच्या निवृत्तीचा उपाय काय? तर्क. तर्काने संशयाची निवृत्ती होते. म्हणजे तर्काने संशयाची निवृत्ती होते. पण तर्क म्हणजे काय? कशाला म्हणायचं तर्क? तर तर्काची परिभाषा पण देऊ राहिली. ठीक. तर नकाशामध्ये प्रमेय संशयाचे 2 विभाग केले होते ना, अनात्मगत संशय, आत्मगत संशय. तर आत्मगत संशयाचे 3 भेद दाखवल्यासारखं झालं. तत्पदार्थ विषयक संशय, त्वम पदार्थ विषयक संशय, तत्त्वम पदार्थ के एकता विषयक संशय. हे सर्व संशय कशाच्या अंतर्गत? आत्मगत संशयाच्याच अंतर्गत आहेत. लागला अर्थ? चला, आता तर्काने त्या सर्व संशयाची निवृत्ती होते. म्हणून तर्काचं स्वरूप सांगत आहे. अनिष्ट प्रसंजक तर्क, हे तर्काचं लक्षण. अनिष्ट प्रसंजक, प्रसंजक म्हणजे प्राप्त करविणारा, अनिष्टाची प्राप्ती करून देणारा, अनर्थाची प्राप्ती करून देणारा जो, त्याला म्हणतात काय? तर्क. जर तुम्ही असं मानलं तर असं होईल. असं होईल म्हणजे काय? असं अनिष्ट होईल. म्हणून तुम्ही असं मानू नका, असा अर्थ. जा युक्ति प्रतिवादी के अनिष्ट की सिद्धी करे. जा म्हणजे जी, मराठीत अर्थ करताना, जी युक्ती प्रतिवादीच्या अनिष्टाची सिद्धी करते. म्हणजे अशी युक्ती दिली की ती युक्ती, जर समजा युक्ती दिली आहे, तो जसं मानतोय त्याच्या अर्थामध्ये, विरुद्ध अर्थामध्ये युक्ती दिली आहे की असं मानत असं होईल बा, मग असं होईल म्हणजे अनिष्टाची प्राप्ती होईल, म्हणून असं मानू नका. जी युक्ति प्रतिवादी के अनिष्ट की सिद्धि करे है, सा युक्ती तर्क कही जावे. त्या युक्तीला काय म्हणायचं? तर तर्क. आणखीन काय सविस्तर करतात, सांगतात. अर्थात व्यापकारोपण करिके, अर्थात व्याप्य का आरोपण करिके जो व्यापक का अपादान है ताका नाम तर्क आहे. थोडक्यात व्याप्याचा आरोप केला असता जर व्यापकाची प्राप्ती होत असेल, अपादान होत असेल, संपादन प्राप्ती होत असेल, तर त्याला म्हणायचं काय? तर्क. उदाहरणाने स्पष्ट होईल. जो व्यापक का अपादान है ताका नाम तर्क है. तहा व्यतिरिक आश्रय का नाम, तहा व्याप्ती के आश्रय का नाम व्याप्य है. व्याप्य आणि व्यापक 2 शब्दांनी नापता इथं. व्याप्य का आरोप करके जो व्यापक का अपादान आहे, तर व्याप्य आणि व्यापक काय भानगड आहे बा, तर त्याचं व्याप्याचा अर्थ सांगतात. व्याप्ती के आश्रय का नाम व्याप्य है. व्याप्ती ज्याच्यावर राहते त्याला म्हणायचं काय? व्याप्य. आणि व्याप्तीचा जो निरूपक आहे त्याला म्हणायचं व्यापक, है की नाही? व्याप्ती म्हणजे कसं? यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्नी, अशा अर्थाचा नियम. मग ती व्याप्ती ज्याच्या डोक्यावर राहते त्याला म्हणायचं व्याप्य. आणि जो व्याप्तीचा निरूपक आहे त्याला म्हणायचं काय? व्यापक. जसं धूम आणि पर्वत, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी, तर धूम काय झाला? व्याप्य. आणि त्याच्या डोक्यावर व्याप्ती आहे कुणाची? वन्नीची. म्हणजे वन्नी काय झाला? व्यापक. आणखीन मोकळ्या थोड्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो न्यून देशात किंवा न्यून कालात राहतो त्याला म्हणतात व्याप्य. जो अधिक देशात किंवा अधिक कालात राहतो त्याला म्हणतात व्यापक. तो वन्नी अधिक देशात अधिक कालात राहतो धूमापेक्षा, म्हणून वन्नी व्यापक आणि धूम व्याप्य आहे, है की नाही? आणि व्याप्यावर व्यापकाची काय असते? व्याप्ती. ठीक है. तो व्याप्ति के आश्रय का नाम व्याप्य है और व्याप्ति के निरूपक का नाम व्यापक है. व्याप्तीचं जो निरूपण करतो त्याला काय म्हणायचं? व्यापक. व्याप्ति का स्वरूप पूर्व द्वितीय परिच्छेद विषय निरूपण करी आया है. व्याप्ती स्वरूप माग दुसऱ्या परिच्छेदात सांगितलं आहे. उदाहरण थोडक्यात पुन्हा सांगतात, निरूपण करी आहे. जैसे पर्वत विषय धुमकू देखी के. आता बघा, कोणी जर काय तर संशय करीत असेल तर त्या संशयाची निवृत्ती तर्काने कशी होते हे सांगण्याकरिता उदाहरण देऊ राहिले. ठीक आहे. तर जैसे पर्वत विषय धुमकू देखता हुआ भी जो प्रतिवादी ता पर्वत विषय अग्नि नहीं माने है, ता प्रतिवादी के प्रति या प्रकार का तर्क कहा जावे है. लागलं. समजा आता एखादा मनुष्य आहे, त्याला माहीत नाही धूम पर्वत वन्नी काही नाही, पण वन्नी पाहिजे आहे. मग जो जाणतो त्याने सांगितलं हो त्या टेकडीवर पर्वतावर काय आहे? वन्नी आहे. म्हणजे कशावरून बा? धुमात. तर काय?
अयम पर्वतः किंवा पर्वतः वन्यमान धूमवत्वात् यो यो धूमवान स स वन्यमान यथा महानस, हे अनुमान दिलं आहे. ठीक. आता जो ऐकणारा मनुष्य आहे तो तर धुमाला पाहू राहिला, पर्वतावर धूम दिसतोय, बरोबर, मान्य आहे, धूम आहे. पण तो जास्त तार्किक होता. तो म्हणतो अहो मला पर्वतावर धूम दिसतो, हो दिसतो म्हणून धूम आहे, माझा पक्का निश्चय. पण जरी तिथं धूम असला तरी तिथं वन्य नाही आहे की नाही, असं तर संशय करू राहिला. कोण? वादी. मग त्याला काय करायचं? त्याच्या संशयाची निवृत्ती करायची. आता कशाने? तर्काने. पंक्ती पहा. जैसे पर्वत विषय धूमकू देखता हुआ भी, धुमाला बघितलं तरी देखील जो प्रतिवादी ता पर्वत विषय अग्नि नहीं माने है, अग्नि मानत नाही, ता वादी के प्रति, त्या वादी करिता या प्रकार का तर्क कया जावे, त्याला तर्क दिला जातो. मग कसा तर्क दिला जातो? बघा, धूम वन्य का कार्य कारण भाव सर्व लोक विषय प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात माहिती आहे की धूम कार्य आहे, वन्य कारण आहे. वन्यपासून धूमाची उत्पत्ती होते, सर्व लोक जाणतात. धूम वन्य का कार्य कारण भाव सर्व लोक विषय प्रसिद्ध आहे. और दुसरा नियम, कारण ते विना कार्य होता नाही. कारण असल्याशिवाय कार्य राहू शकत नाही. कारण ते विना कार्य होता नाही. माती नसेल तर घट कुठून राहणार? कारण ते विना कार्य होता नाही. य वार्ता हे सर्व लोक विषय प्रसिद्ध आहे. लागलं एवढं? याते म्हणून इस पर्वत विषय जो वन्य नाही होवे, तर ज्याने अनुमान केलं होतं ना, तो त्या वादीला तर्क देऊ राहिला आता की हे पूर्व पक्षी, तू त्या पर्वताच्या ठिकाणी जर वन्य मानत नसशील आणि धूम दिसतो म्हणून धुमाला मानतो आहेस, पण मानत नाही तू कशाला? वन्नीला, तर काय होईल मग? तर वन्नीचं कार्य धूम आहे हे सिद्ध होणार नाही. या नियमाला अडचण येईल. आणि प्रसिद्ध ही गोष्ट काय की वन्नीचं कार्य कोण आहे? धूम. पण तू त्या ठिकाणी वन्नी वाचून धूम मानतोय, याचा अर्थ कारण नाहीये, कार्य मानतोय. याचा अर्थ वन्नीचं कार्य धूम आहे हे सिद्ध होणार नाही. पण वन्नी आणि धूम यांचा कार्य कारण भाव कुणाला अभिप्रेत नाहीये, अपितु सर्वांनाच अभिप्रेत आहे. पंक्ती पहा. याते इस पर्वत विषय जो वन्नी नहीं होवे तो ता वन्नी का कार्य धूम भी नहीं होना चाहिए. वन्नीचं कार्य कोण? धूम. तो पण तिथं असायला नाही पाहिजे. मग धूम भी नहीं होना चाहिए. तहा ता पर्वत विषय धूम का अभाव ता प्रतिवादी को अनिष्ट है. परंतु तिथं धुमाचा अभाव त्या प्रतिवादी म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा इष्ट आहे का अनिष्ट आहे? अनिष्ट आहे. कारण धूम प्रत्यक्ष दिसतोय. पण त्याला तर्क दिला, जर वन्य मानत नसतील तर धूम बी राहणार नाही, आहे की नाही. पण धुमाचा अभाव त्याला इष्ट आहे का? नाही. धुमाचा अभाव इष्ट नाही, धूम इष्ट आहे. आणि जर धूम तिथं आहे तर जरूर त्याचं कारण वन्य पण तिथं आहे. असं ता पर्वत विषय धूम का अभाव ता प्रतिवादी को अनिष्ट है. ता प्रतिवादी के अनिष्ट की सिद्धी इस उक्त तर्क ते होवे है. त्या प्रतिवादीच्या अनिष्टाची सिद्धी या वर दिलेल्या तर्काने होते. बरोबर? तर्क कळला की नाही? काय तर्क? की जर तिथं तू वन्य मानत नसतील तर धूम पण नसायला पाहिजे, पण धूम तर आहे. आणि वन्य वाचून धूम मानत असतील तर त्यांचा कार्यकारण भाव सिद्ध होणार नाही. आणि कार्यकारण भाव तर प्रसिद्ध आहे. आणि म्हणून बाबा रे, ज्या अर्थी तिथं धूम दिसतोय त्या अर्थी जरूर त्या धुमाचा कारण वन्य तिथं आहेच. ता प्रतिवादी के अनिष्ट की सिद्धि इस उक्त तर्क ते होवे है. और इस उक्त तर्क विषय वर दिलेल्या तर्कामध्ये वन्य अभाव. आता बघा, व्याप्याच्या आरोपाने व्यापकाचा आरोप केला तिथं. तर वन्यचा अभाव म्हणत होता कोण? प्रतिवादी. तर वन्यचा अभाव व्याप्य आहे. आणि जर वन्यचा अभाव मानत असतील तर धुमाचा अभाव मानला पाहिजे. व्यापकाचं आपादन होऊ राहिलं. कारण वन्यचा अभाव व्याप्य आणि धुमाचा अभाव व्यापक. तसं पाहिलं तर धूम व्याप्य आहे आणि वन्य व्यापक आहे. पण त्या दोघांचाही जेव्हा अभाव केला जातो तेव्हा व्याप्याचा अभाव हा व्यापक होत असतो आणि व्यापकाचा अभाव हा व्याप्य होत असतो. धूम आणि वन्य या दोघांमध्ये व्याप्य कोण आहे? धूम. म्हणून त्या धुमाचा अभाव काय होईल? व्यापक. आणि त्या धूम वन्यमध्ये व्यापक कोण आहे? वन्य. त्याचा अभाव काय होईल? व्याप्य. कळलं की नाही? नकाशा दिला होता एक दिवस काढून. हा, तर बघा पंक्ती आता.
और इस उक्त तर्क विषय वन्य अभाव रूप व्याप्य का आरोपण करिके वन्य अभाव रूप व्याप्याचा आरोप केला असता त्या आरोपाच्या द्वारे धूम अभाव रूप व्यापक का आपादन कर्या जावे. धुमाचा अभाव रूप व्यापकाचा काय केला जातो? आरोप, आपादन, संपादन, प्राप्ती होते, प्राप्ती व्हायला लागते. पण तिथं इष्ट नाही आहे. धुमाचा अभाव मानणं इष्ट नाही आहे पूर्ववाद्याला सुद्धा. धुमाभाव रूप व्यापक का आपादन कर्या जावे याते सोउक्त तर्क का लक्षण इस प्रसिद्ध तर्क विषय संभव आहे. म्हणून अनिष्ट प्रसंजक तर्क हे लक्षण या ठिकाणी समन्वित होतात. किंवा व्याप्याच्या आरोपाने व्यापकाचा आरोप याला तर्क म्हणतात. ते लक्षण इथं समन्वित झालं. याते सोउक्त तर्क का लक्षण इस प्रसिद्ध तर्क विषय संभव है. इस प्रकार आगे वक्षमान तर्को विषय भी अशा रीतीने पुढे सांगितलेला जो तर्क आहे त्या तर्कामध्ये देखील ता उक्त लक्षण का समन्वय जाणी लेना. भरपूर तर्क दिला जाणार आहेत. आता सर्व संशयाचे संपूर्ण संशय निवृत्त करणारे तर्क. अब ते आत्म संशय के निवर्तक तर्क निरूपण करे आहे की नाही. आतापर्यंत वर संशय सांगितले, आत्मगत संशय. त्या आत्मगत संशयामध्ये देखील तत्पदार्थ विषयक संशय, त्वम पदार्थ विषयक संशय, तत्त्वम पदाच्या अर्थाच्या एकतेविषयी देखील संशय. ते सर्व संशय आत्मगत संशय आहे. आणि त्या संशयाच्या निवृत्तीला कारण सांगितलं कोण? तर्क. तर्काचं स्वरूपही सांगितलं, तर्काचं उदाहरणही दिलं. आता ते आत्मगत जे संशय आहे, आत्म्याविषयीचे जे संशय आहे त्यांच्या नाशाकरिता जे तर्क दिल्या जातात ते तर्क आता इथून खाली देत आहेत. ठीक. अब ते आत्मसंशय के निवर्तक तर्क निरूपण करे है. लागले एवढं. 3 तर्कोविषय त्या तर्कांच्या बाबतीत प्रथम तत्पदार्थ रूप परमात्मा के अद्वितीयपणे का साधक तर्क कहे. तत्पदाचा अर्थ जो परमात्मा तो कसा आहे? अद्वितीय आहे. पण संशय झाला कुणाला की तत्पदाचा अर्थ जो परमात्मा तो अद्वितीय आहे, द्वैताने युक्त आहे असा संशय. त्या संशयाच्या निवृत्तीकरिता आता दिल्या जात आहे काय? तर्क. 3 तर्कोविषय प्रथम तत्पदार्थ रूप परमात्मा के अद्वितीयपणे का साधक तर्क काय आहे. लागले एवढं. जो कदाचित ये आकाश आदी प्रपंच सत्य होवे तो. जो कदाचित म्हणजे जर कदाचित हा आकाश आदी प्रपंच सत्य असेल तर सत्य होवे तो ब्रह्म को अद्वितीय रूप कहणे हारी एकम एव अद्वितीय ब्रह्म इस श्रुती का विरोध होवेगा. है की नाही. तर ब्रह्म अद्वितीय आहे अशा अर्थाचं प्रतिपादन करणारी श्रुती कोणती? एकम एव अद्वितीय ब्रह्म. ही श्रुती बरोबर काय येईल? विरोध. केव्हा? जर आकाश आदी प्रपंचाला सत्य म्हटलं तर. कारण आकाश आदी प्रपंच सत्य म्हणलं तर परमात्मा एक सत्य, आकाश आदी प्रपंच एक सत्य, तर द्वैत झालं, द्वैताची सिद्धी होईल. आणि जर द्वैत मानलं तर श्रुतीला विरोध. पण श्रुतीला विरोध करणं हे आस्तिक साधकाला इष्ट आहे का? नाही. परंतु प्राप्त होऊ राहिला विरोध आणि तो तर इष्ट नाही, म्हणजेच अनिष्टाची प्राप्ती होऊ राहिली. श्रुती विरोध रूप अनिष्टाची प्राप्ती होऊ नये म्हणून परमात्म्याला काय म्हणावं लागतं? अद्वितीय. आणि परमात्मा जर अद्वितीय आहे तर अर्थात आकाश आदी प्रपंच मिथ्या आहे, सत्य नाही. कारण मिथ्या प्रपंच द्वैत निर्माण करत नाही. त्याला सत्य मानलं तर द्वैत येतं. मग अद्वितीय श्रुतीला विरोध येऊ नये म्हणून आकाश आदी प्रपंचाला सत्य म्हणता येत नाही. मग निवृत्त झाला संशय. आहे की नाही? आकाश आदी प्रपंच सत्य आहे काय, आहे किंवा नाही हा संशय आता निवृत्त झाला की मिथ्याच आहे हा निश्चय झाला. असं ब्रह्म को अद्वितीय रूप कहनेहारी एकम एव अद्वितीय ब्रह्म श्रुति का विरोध होगा. अर्थात सद्वितीय ब्रह्म को अद्वितीय रूप कहनेहारी सा श्रुति मिथ्यावादी होने ते अप्रमाण रूप होवेगी. बर का? अर्थात सद्वितीय ब्रह्म को अद्वितीय रूप कहनेहारी, कारण आकाशादी प्रपंच जर सत्य मानला तर ब्रह्म कसं झालं? मग सद्वितीय. आणि जर ब्रह्म सद्वितीय असेल तर अद्वितीय अर्थाचं प्रतिपादन करणारी जी श्रुती ती खोटं सांगू राहिली याचा अर्थ असा होतो. आणि जर श्रुती खोट्या अर्थाचं प्रतिपादन करीत असेल
तर ती काय ठरेल? अप्रमाण. अप्रमाण मानणं योग्य आहे का श्रुतीला? नाही. अनिष्ट प्राप्त हो राहिलं. हा, अर्थात सद्वितीय ब्रह्म को अद्वितीय रूप कहने हारी सा श्रुति मिथ्यावादी होने ते अप्रमाण रूप होवेगी. और ता श्रुति की अप्रमाणता आस्तिकवादी को अनिष्ट आहे. श्रुती आस्तिक जे असतात ते काय संपूर्ण रूपाने वेदाला प्रमाणच मानतात. एकही वाक्य ते अप्रमाण मानत नाही. आणि तो अप्रमाण व्हायला लागली श्रुती, ते अनिष्ट आहे. और ता श्रुती की अप्रमाणता आस्तिकवादी को अनिष्ट ही आहे. लागले एवढं? याते म्हणून ता प्रपंच को मिथ्या ही मान्या चाहिए. लागलं पुढे ता प्रपंच की मिथ्या हुई आणि प्रपंच एकदा का मिथ्या ठरला तर ता अद्वितीय श्रुती का विरोध होवे नाही. अद्वितीय श्रुतीला काही विरोध येत नाही. कारण मिथ्या प्रपंचापासून ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत निर्माण होत नाही. झालं. आता यावर पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. काय म्हणतो पहा शंका. ब्रह्म को जो अद्वितीय माने. पूर्व पक्षी म्हणतो सिद्धांत्यांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ब्रह्म अद्वितीय असं मानलं तर काय अडचण? ब्रह्म को जो अद्वितीय मानिय तो भेद को प्रतिपादन करणे हारी श्रुतियों का विरोध होवेगा. अद्वितीय मानलं तर भेद प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला काय येईल? विरोध येईल. त्याचं काय मग? आहे की नाही? ती तर श्रुतीच आहे ना. विरोध होवे है. तीन श्रुतियों के विरोध थे. त्या श्रुतीला विरोध येत असल्यामुळे कोणत्या श्रुतीला? द्वैताचं प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला विरोध येत असल्यामुळे सा अद्वैत श्रुती ता अद्वैत का प्रतिपादक नाही है. म्हणून अद्वितीय आहे ना, अद्वैत श्रुती जरी असली तरी ती श्रुती अद्वैत तत्वाचं प्रतिपादन करत नाही. तिचा दुसराच काहीतरी अर्थ आहे असा अर्थ केला पाहिजे. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. है की नाही? ता अद्वैत का प्रतिपादक नहीं है किंतु मग किसी अन्य अर्थ का प्रतिपादक है. लागलं. याते म्हणून ता प्रपंच की सत्ता मांडण्याविषयी भी ता अद्वैत श्रुती का विरोध होवे नाही. म्हणजे प्रपंचाला जरी सत्य मानलं तरी अद्वैत श्रुतीला विरोध येत नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. का? की जर तुम्ही अद्वैत मानलं तर द्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला विरोध येऊ राहिला. तोही योग्य नाही आहे. म्हणजे ज्या अर्थी द्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला काय येतोय? विरोध. म्हणून काय अद्वैत मानणं योग्य नाही. द्वैतच आहे. अर्थात आकाशादी प्रपंच सत्य आहे. पुन्हा प्रश्न येईल, अरे बाबा द्वैत प्रतिपादक श्रुतीला विरोध येऊ नये म्हणून तू द्वैत मानू राहिला, पण अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या तो म्हणतो तसं नाही. अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीचा अर्थ अद्वैत सांगण्यात नाही आहे. तिचा दुसरा काहीतरी अर्थ काढा म्हणजे विरोध येण्याचा प्रश्न येत नाही. लागलं की नाही? असं तर अद्वैत श्रुती का विरोध होवे नाही. लागली कोणती? पुढे समाधान. ही झाली शंका. आता समाधान देतात. इस अधिकारी पुरुष को जो अर्थ इष्ट फल का हेतु होवे है तथा प्रत्यक्षादि प्रमाणों करके अज्ञात होवे है तिस अर्थ विषयी ही श्रुती का तात्पर्य होवे है. बघा सिद्धांत सांगतात, अरे बाबा श्रुतीचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे हा निर्णय तूही करू शकत नाही, मी करू शकत नाही. त्याच्याकरता कानून आहे, कायदा आहे, नियम आहे. त्या नियमानुसारच श्रुतीचं तात्पर्य काढावं लागतं. काय अर्थ असतं श्रुतीचं तात्पर्य? तर पंक्ती पहा. समाधान. इस अधिकारी पुरुष को जो अर्थ इष्ट फल का हेतु होवे, जो अर्थ काय करतो? इष्ट फल देणारा आहे. तथा प्रत्यक्षादी प्रमाणों करके अज्ञात होवे. इष्ट फल देणारा गोष्ट पाहिजे, आहे की अर्थ पाहिजे. आणि प्रत्यक्ष आदी प्रमाणात त्याचं ज्ञान नसलं पाहिजे, अज्ञात पाहिजे, आहे की नाही. प्रत्यक्ष आदी प्रमाणों करके अज्ञात होवे तीस अर्थ विषय श्रुती का तात्पर्य होवे. श्रुतीचा तात्पर्य कोणत्या अर्थात असतं? की जी वस्तू अज्ञात आहे म्हणजे आपल्याला माहित नाही, अनिष्टाचं साधन आहे, त्या अर्थामध्ये श्रुतीचं तात्पर्य असतं. आता ध्यान द्या, सिद्धांती बोलत आहेत पूर्व पक्षाला. हे पूर्व पक्षी, तू म्हणतो की द्वैत प्रतिपादक श्रुतीला विरोध येईल म्हणून द्वैतच मानलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि अद्वैत प्रतिपादक श्रुतीचा दुसराच काहीतरी अर्थ केला पाहिजे, हे तुझं म्हणणं बरोबर नाही आहे. जर श्रुतींचं तात्पर्य द्वैतात मानलं तर मोठी अडचण आहे. का बरं? ज्या द्वैताचं प्रतिपादन करायला श्रुती निघाली ते द्वैत लोकांना अगोदर माहित नाही का? माहितीच आहे. जन्मजात द्वैत आहे लोकांच्या ठिकाणी.
आहे की नाही? अद्वैत तत्वाचं ज्ञान आहे जन्मजात नाही, मग कशाचं आहे? द्वैताचं ज्ञान आहे. मग जे द्वैत प्रत्येक जीव कोणी घ्या तुम्ही, त्याला जर विचारलं तू ईश्वर आहे, तो मानत नाही. तो म्हणतो काय राव हाशी करता आमची, ईश्वर कुठं मी कुठं. आणि पुन्हा त्याला म्हणलं जीव जीवाचा अभेद आहे, तो म्हणणार कसं काय जीव जीवाचा अभेद आहे, तो जीव वेगळा मी जीव वेगळा. अर्थात द्वैत ज्ञान भेद ज्ञान स्वभाव सिद्ध आहे, ज्ञात आहे. आणि त्या ज्ञात अर्थाचंच प्रतिपादन जर श्रुती करू लागली तर श्रुतीला प्रामाण्यच राहणार नाही. दुसरी गोष्ट, त्या द्वैतापासून इष्टफल प्राप्त होतं असा कुणाचा अनुभव नाहीये. म्हणून कोणत्याच श्रुतीचं तात्पर्य द्वैत प्रतिपादन करण्यात नाही, अद्वैत प्रतिपादन करण्यातच तात्पर्य आहे. म्हणजे काही काही श्रुती द्वैत प्रतिपादन करतात, त्याचं काय? द्वासुपर्णा संयुजा सकया, म्हणजे त्याचंही तात्पर्य जीव ब्रह्माचा वास्तव भेद आहे हे सांगण्यात नाही आहे, उपाधिकृत भेद आहे हे सांगण्यात आहे. अर्थात सर्व श्रुतीचं तात्पर्य कशात आहे? अद्वैतातच आहे. म्हणून अद्वैत श्रुतीला विरोध होता कामा नये. आणि त्या अद्वैत श्रुतीला विरोध होऊ नये याकरिता प्रपंचाला सत्य मानता येत नाही. जर प्रपंचाला सत्य मानलं तर अद्वैत श्रुतीला विरोध. कारण आकाशादी प्रपंच एक सत्य, परमात्मा एक सत्य, द्वैत झालं की नाही? म्हणजेच अद्वैत श्रुतीला काय होईल? विरोध. मग त्या अद्वैत श्रुतीला विरोध येऊ नये म्हणून काय? प्रपंच सत्य नाही, मग प्रपंच कसा आहे? मिथ्या आहे असा अर्थ. तथा प्रत्यक्षाधिक प्रमाण करके अज्ञात होवे, तीस अर्थ विषयी श्रुती का तात्पर्य होवे. तहा सो अद्वैत तो प्रत्यक्षाधिक प्रमाणों करके अज्ञात है. बघा आता, द्वैत तर सर्वांनाच प्रत्यक्ष आहे, अद्वैत मात्र कुणालाच प्रत्यक्ष नाही आहे. सो अद्वैत तो प्रत्यक्षाधिक प्रमाणों करके अज्ञात है. तथा ता अद्वैत ब्रह्म के ज्ञान ते, त्या अद्वैत ब्रह्माच्या ज्ञानाने इस अधिकारी पुरुष को, बरोबर, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, विशिष्ट फलाची प्राप्ती पण सांगितलेली आहे. अद्वैत ब्रह्माच्या ज्ञानाने ब्रह्मवेत्ता ब्रह्मच होतो. तरती शोकम आत्मविद, आत्मवेत्ता शोकाला तरून जातो. इत्यादी श्रुतियों ने मोक्ष रूप निरतिशय पुरुषार्थ की प्राप्ती कथन करी आहे. मोक्ष रूप निरतिशय पुरुषार्थाची प्राप्ती सांगितलेली आहे. कुणाला? की ज्याला अद्वैत तत्वाचं ज्ञान होतं त्याला. म्हणजे इष्टफलाचं साधन पण आहे अद्वैत ज्ञान, बरोबर, आणि अज्ञात पण आहे. म्हणून अद्वैत सांगण्यात श्रुतीचं तात्पर्य आहे, द्वैत सांगण्यात श्रुतीचं तात्पर्य याते ता श्रुती का ता अद्वैत विषय ही तात्पर्य संभव्य है. लागला अर्थ? अन्य किसी अर्थ विषय तात्पर्य संभवता. और द्वैतरूप भेद तो प्रत्यक्षाधिक प्रमाण करके ज्ञात है. श्रुतीचं तात्पर्य कोणत्या अर्थामध्ये असतं? अज्ञात अर्थामध्ये. आणि द्वैतरूप भेदाचं प्रत्यक्ष प्रमाणाधिकाने सर्व लोकांना काय आहे? ज्ञात आहे. और द्वैतरूप भेद तो प्रत्यक्षाधिक प्रमाण करके ज्ञात है. तथा ता भेद के ज्ञानते किसी इष्ट फल की भी प्राप्ती होती नाही. बरं, त्या भेद ज्ञानापासून कुणाला इष्टफल मोक्ष वगैरे प्राप्त झाला असा अनुभव आहे का? नाही. किंवा जर द्वैताने मोक्षाची प्राप्ती झाली असती तर आतापर्यंत सर्वच जीव मुक्त झाले असते. कारण द्वैत सर्वांच्या चित्तात भरलेला आहे. मेला तो मुक्त, मेला तो मुक्त. आतापर्यंत सृष्टी बंद पडायला पाहिजे होती, पडली आहे का? नाही. अर्थात द्वैताने मोक्ष प्राप्त होत नाही. तथा ता भेद ज्ञानते किसी इष्टफल की भी प्राप्ती होती नाही. उलटा थोडा जरी भेद केला तर महान अनर्थ प्राप्त होतो. श्रुती सांगते उदारम अंतरम कुरुते अत तस्य भयम भवती. उदारम म्हणजे यत्किंचित देखील अंतर म्हणजे भेद जो करतो, अथ तर त्यानंतर तस्य भयम भवती, त्याला महान भयाची प्राप्ती होते. आणखीन मृत्योः स मृत्युमाप्नोति यः इह नाना इव पश्यति, यः इह नाना इव पश्यति सह मृत्योः मृत्युमाप्नोति. जो या ठिकाणी नाना पाहतो, भेद पाहतो, तो मृत्यूपासून मृत्यूलाच प्राप्त होतो. इत्यादी श्रुतियों ने ता भेददर्शी पुरुष को अनर्थ की ही प्राप्ती कथन करी है. भेददर्शी पुरुषाला काय सांगितलं आहे? अनर्थ सांगितलेला आहे. लागला अर्थ? आणखीन श्रुती और अथ यह अन्याम देवताम उपास्ते अन्य असौ अन्य अहम अस्मि इति. लागले की न स वेद यथा पशु. श्रुती सांगते की अथ यह अन्याम देवताम उपासते, अन्य देवतेची उपासना करतो.
पण उपासना करत असताना कसा भाव ठेवतो? अन्य असो, हा देव अलग आहे, अन्य अहम, त्या देवाहून मी वेगळा आहे, अन्य अहम अस्मी इति असा भेद पाहून, भेद मनात ठेवून उपासना करतो. असा जो उपासक आहे तो काय? न स वेद, तो वास्तविक तत्वाला जाणत नाही. कशाप्रमाणे? यथा पशु. इस श्रुति ने ता भेददर्शी पुरुष को पशु की तुल्यता कही है, ता कही के ता भेद की निंदा ही करी है. या श्रुतीने काय सांगितलं? ता भेददर्शी पुरुषाला पशु म्हटलेला आहे आणि पशुची तुलना देऊन, पशुची उपमा देऊन त्या भेददर्शी पुरुषाची काय केलेली आहे? निंदा. याते ता भेद विषय श्रुती का तात्पर्य संभवता नाही. एकंदरीत भेद सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य नाही. झालं जी. जो कदाचित सा श्रुती भेद कुई कथन करेगी. समजा एवढंही करून पूर्व पक्षाचा दुराग्रह असेल काय की ती श्रुती भेदाचंच कथन करते, तो भेदन करेगी. जो कदाचित सा श्रुति भेद कोई कथन करेगी तो प्रत्यक्ष सिद्ध भेद की अनुवादकता करके ता श्रुति को अप्रमाणता ही प्राप्त होवेगी. मग त्या श्रुतीला काय होईल? अनुवादकता येईल फक्त. कारण जो भेद सर्व लोकांना प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे त्याचा फक्त ती श्रुती काय करते आहे? अनुवाद करते आहे. काही वेगळ्या अर्थाचा अर्थ प्रतिपादन करत नाही. मग अनुवाद करत असेल तर ती श्रुती काय ठरेल? अप्रमाण. ता श्रुती को अप्रमाणता ही प्राप्त होवेगी. लागला अर्थ? याते यह सिद्ध भया. काय बरं? काय सिद्ध झालं? की फलवान अज्ञात अर्थ का बोधक होने ते सा अद्वैत श्रुती तो प्रबल है. बरोबर? फलवान असा जो अज्ञात अर्थ, अज्ञात अर्थ म्हणजे जो अर्थ आपल्याला माहीत नाही आणि फलवाला आहे, अशा अर्थाचा बोध करत असल्यामुळे अद्वैत श्रुती बलवान आहे. म्हणजे दोन श्रुती, द्वैत प्रतिपादन करणारी श्रुती, अद्वैत प्रतिपादन करणारी श्रुती. त्यापैकी बलवान कोणती श्रुती आहे? अद्वैत प्रतिपादन करणारी श्रुती आहे. ते सांगतात फलवान अज्ञात अर्थ का बोधक होने ते सा अद्वैत श्रुति तो प्रबल है. लागलं? और फल शून्य ज्ञान अर्थ का, ज्ञान तिथं पाहिजे ज्ञात. और फल शून्य ज्ञात अर्थ का बोधक होने ते सा भेद श्रुति दुर्बल है. महत्वाचं वाक्य दोन्ही पण. कदाचित कोणी प्रश्न करू शकतंय किंवा आपल्याला माहित असलं पाहिजे काय की भेद प्रतिपादन करणारी श्रुती दुर्बल आहे आणि अद्वैत प्रतिपादन करणारी श्रुती प्रबल आहे. का बरं ती दुर्बल आणि ही प्रबल? याचं उत्तर इथं दिलं आहे. कळलं की नाही? अद्वैत श्रुती दुर्बल का आहे? फलशून्य अर्थाचं प्रतिपादन करते, फलशून्य अर्थाचं बोधन करते ती. ठीक आहे ना? फलशून्य आणि पुन्हा ज्ञात अर्थ का बोधक होणे ते सा भेद श्रुती दुर्बल आहे. लागलं? और लोक विषय भी, लोकांमध्ये देखील प्रबल करके ही दुर्बल का बाद होवे है. जो प्रबल असतो त्याच्याकडून दुर्बलाचा काय होत असतो? बाद. आहे की नाही? ज्याच्या मनगटात बळ आहे बळी तो कान पिळी, असं म्हटलंय की नाही? ज्याच्या बिचारा मनगटात बळ नाही त्याला बिचाराला ऐकूनच घ्यावं लागतं. कोणी अपमान केला तरी, कोणी काही म्हणलं तरी काही म्हणताच येत नाही, चुपचाप बसावं लागतं. आहे की? आणि ज्याच्या हातात अंगात ताकद आहे त्याचा कोणी अपमान वगैरे केला एक खाटकन कानामध्ये देऊ शकतो. कारण अंगात काय असते? ताकद असते, बल असतं. असं आहे. और लोक विषय भी प्रबल करके ही दुर्बल का बाद होवे है. कोई दुर्बल करके प्रबल का बाद होता नाही. दुर्बलाकडून कधीच प्रबलताचा, प्रबल असणाऱ्या व्यक्तीचा काय होत नसतो? बाद होता नाही. याते ता भेद श्रुति के विरोध करके ता अद्वैत श्रुति को अन्य परता संभवती नहीं. काय काय पुन्हा पहा. याते ता भेद श्रुति के विरोध करके, भेद श्रुतीला विरोध येत असल्यामुळे त्या अद्वैत श्रुती को अन्य परता संभवती नाही. पूर्व पक्षी म्हणला होता की नाही? द्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला विरोध येतो म्हणून अद्वैत प्रतिपादन करणारी श्रुती अन्य कोणत्या तरी अर्थाचं प्रतिपादन करते, अभेदाचं प्रतिपादन करत नाही असं म्हणा. पण हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. याते ता भेद श्रुति के विरोध करके ता अद्वैत श्रुति को अन्य परता संभवती नहीं. किंतु मग ता अद्वैत श्रुति के विरोध करके, त्या अद्वैत श्रुतीला विरोध येत असल्यामुळे ता भेद श्रुति को ही अन्य परता संभव आहे.
म्हणून भेद श्रुतीच काय करते, अन्य अर्थाचं प्रतिपादन करते. अन्य अर्थाचं म्हणजे भेदाचं प्रतिपादन करत नाही. जरी भेदाचं प्रतिपादन करत असताना दिसली तरी तिचं तात्पर्य वास्तविक भेद प्रतिपादन करण्यात नाही आहे, अपितु औपाधिक भेद वगैरे त्याचं प्रतिपादन करीत असेल असा अर्थ समजून घ्यायचा. ठीक आहे. या ते म्हणून ता अद्वैत श्रुती के विरोधते, अद्वैत श्रुतीला विरोध येत असल्यामुळे ता प्रपंच विषय सत्यपणा संभवता नाही, त्या प्रपंचाला सत्य म्हणता येत नाही. इस प्रकार ब्रह्म के अद्वितीयपणे का साधक तर्क करके, ब्रह्म अद्वितीय आहे या अर्थाला सिद्ध करणारा हा तर्क दिला. इस प्रकार ब्रह्म के अद्वितीयपणे का साधक, साधक म्हणजे सिद्ध करणारा, तर्क करके द्वितीय देऊन सो ब्रह्म अद्वितीय है वा सद्वितीय है या प्रकार के संशय की निवृत्ती हुए है. ब्रह्म अद्वितीय आहे का द्वैताने युक्त आहे अशा प्रकारच्या संशयाची काय होते, निवृत्ती होते. बस. अब ता परमात्मा के आनंद रूपता का साधक तर्क, ब्रह्म आनंद रूपच आहे, आनंदवान नाही आहे. कस काय आनंद रूप आहे तर याकरिता तर्क देऊन सिद्ध करतात, त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.